स्वर्गीय पिता प्रभू येशूच्या नावाने तुमच्या समोर येतं प्रभू. आकाश तुझे सिंहासन, पृथ्वी तुझ्या पादस्थान आहे प्रभू. तुझे पायाचरणी आम्हाला प्रभू देवबापा चांगला वाटा देत आहे, म्हणून आम्ही तुझा आभार म्हणतो, धन्यवाद देतो प्रभू. देवबापा या ऑगस्ट महिन्याच्या प्रभू हे दुसऱ्या रविवारच्या आराधना देखील आम्हाला आशीर्वाद करून द्या म्हणून प्रार्थना विनंती करतो प्रभू. देवबापा प्रभू तुझ्या अभिषेकाने आम्हाला भरा प्रभूजी, कारण बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असं म्हटलं प्रभू. तसं आत्म्याने भरून प्रभू देवबापा प्रत्येकाने आराधना करायला प्रभू तुम्ही सहाय्य करा, मदत करा म्हणून प्रार्थना विनंती करतो प्रभू. तसं करेपणाने आत्म्याने प्रभू आम्ही आराधना करून परमतो देवाला मी संतोष व्हायला प्रभू देवबापा असं ते पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करा, मदत करा म्हणून प्रार्थना करतो प्रभू. तसं देवबापा हे लोकांना माझ्यासाठी निर्माण केले, त्यांनी माझे स्तवन करतील म्हणून प्रभू आम्हाला निर्माण केलेले उद्देश मी पूर्ण करू प्रभू. तसं देवबापा असं ते आमच्यासाठी येशू ख्रिस्ताने जिवंत बळी होऊन आम्हाला मौल्यवान धारण दिलेले आहे प्रभू. देवबापा असं ते प्रभू म्हणून उल्हासाने देवबापा जिवंत देवाची गौरव करायला पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करा प्रभू. तसे येशूच्या रक्ताने आम्हाला शुद्ध करून पिताबरोबर समेट करून आब्बा बापा असं हाक मारण्याची दत्तकपणाचा आत्मा आम्हाला दिलेले आहे म्हणून प्रभू देवबापा अजून आम्ही देवबापाचं ते तुझे गौरव करायला सहाय्य करा प्रभू. तसं देवाच्या वचनाने आम्हाला आणखीन भरून चालवा प्रभू. देवबापा तुझ्या वचनाने आम्ही अधिक देवबापा प्रभूजी देवबापा शुद्ध होऊन प्रभू देवबापा देवाच्या प्रीतीमध्ये आम्ही वाढून प्रभू देव येशूच्या येण्यासाठी मी तयार होऊ प्रभू. तसं देवाचे वचन देखील आम्हाला आशीर्वाद करून द्या म्हणून प्रार्थना करतो. जीवनाच्या भाकर मी आहे असं म्हटलं प्रभू. तसं जीवनाच्या भाकर आम्हाला देऊन आम्हाला तृप्त करा म्हणून प्रार्थना करतो प्रभूजी. तसं देवबापा अर्पण देखील आशीर्वाद करा प्रभू. तसं हे दुसऱ्या महिन्याचं आराधना देखील या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारच्या आराधना देखील प्रभू देवबापा अधिक आशीर्वाद करून द्या. पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येकाने अभिषेकाने भरून प्रभू जयघोष करायला, देवाचे वचन ग्रहण करायला प्रभू तुम्ही आशीर्वाद करून द्या. आमच्या जीवात्मा शरीर आम्ही सपवतो येशूच्या नावाने मागते म्हणून ऐक पिता, आमेन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाच्या महान नावाला स्तुती असो. पुन्हा एकदा एकत्र येऊन स्तुती व आराधना करण्याची संधी व वेळ ही आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करतो, आपल्या सर्व इतर गोष्टी बाजूला ठेवून आपलं पूर्ण लक्ष आपण परमेश्वराकडे लावूया. या जगाचा निर्माण करता, या जगाचा तारण करता, ज्याने या जगाला बनवलं, या जगाला सावरत आहे, सांभाळत आहे, ज्याच्या समोर ही धरती थरथर कापते, असा राजांचा राजा, असा प्रभूंचा प्रभू, अशा एका गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वराचा आपण आराधना करत आहोत. त्यामुळे पूर्ण आत्म्याने आपण त्याच्या आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये आपण प्रवेश करूया. तो येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये आला आणि कित्येक मोठी कामं, अद्भुत कामं त्याने आमच्यासाठी केला आणि आज देखील आमच्याद्वारे तो अद्भुत कार्य करत आहे. त्याबद्दल देवाच्या नावाला आपण जय जयकार करूया. अनेक मृत्यू लोकांना त्यानं जिवंत केलेला परमेश्वर आहे. इतका ताकदवर आपला परमेश्वर आहे. सर्व आजारांपासून मुक्त करणारा परमेश्वर, रोगापासून मुक्त करणारा परमेश्वराची आपण स्तुती व आराधना करत आहोत. त्यामुळे यावेळेस आपण सर्वांनी मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए हे गीत गाऊन आपण त्याची स्तुती व आराधना करूया. मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए. कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगों को चंगा किया. पुन्हा एकदा सर्वांनी म्हणून, मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए. कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगों को चंगा किया. जय जयकार, जय जयकार यीशु के लिए, जय जयकार, जय जयकार, जय जयकार यीशु के लिए, जय जयकार. भीड़ थी 5,000, चेले थे बिल्कुल लाचार, उनको सूझा न कोई उपाय.
एक लड़का वहाँ आया, मछली 5 रोटी लाया, यीशु ने दिया सबको खिला। भीड़ थी 5000, चेले थे बिल्कुल लाचार, उनको सूझाना कोई उपाय। एक लड़का वहाँ आया, मछली 5 रोटी लाया, यीशु ने दिया सबको खिला। जय जयकार जय जयकार यीशु के लिए, जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु के लिए, जय जयकार। 4 दिन कब्र बंद, आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास। यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकला, यीशु ने दिया लाजर को जिला। 4 दिन कब्र बंद, आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास। यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकला, यीशु ने दिया लाजर को जिला। जय जयकार जय जयकार यीशु के लिए, जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु के लिए, जय जयकार। यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। वो दुनिया में आया, लहू बहाया, मुक्ति जहां को दिया। वो दुनिया में आया, लहू बहाया, मुक्ति जहां को दिया। हमको बचाने, मुक्ति दिलाने, यीशु सलीब पर मरा। हमको बचाने, मुक्ति दिलाने, यीशु सलीब पर मरा। यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। सिर्फ यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। आसमानों के नीचे, लोगों के बीच में, कोई दूसरा नाम नहीं है। आसमानों के नीचे, लोगों के बीच में, कोई दूसरा नाम नहीं है। सिर्फ यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। आमीन। यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। लोगों बाइबल पढ़ो तुम, दुआ करो तुम, यीशु जल्दी आने वाला है। लोगों बाइबल पढ़ो तुम, दुआ करो तुम, यीशु जल्दी आने वाला है। जाते रहो तुम, प्रार्थना करो तुम, यीशु जल्दी आने वाला है। जाते रहो तुम, प्रार्थना करो तुम, यीशु जल्दी आने वाला है। सिर्फ यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। सिर्फ यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। जो लाए ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा रहेगा हमेशा। जो लाए ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा रहेगा हमेशा। वो ही तो मार्ग है, वो ही तो सत्य है, वो ही तो अनंत जीवन है। वो ही तो मार्ग है, वो ही तो सत्य है, वो ही तो अनंत जीवन है। सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर, जिससे हम पाते उद्धार। प्रभु का धन्यवाद करूँगा, उसकी संगति में सदा रहूँगा। साथ चलूँगा मैं, जय जरूर पाऊँगा। साथ चलूँगा मैं, जय जरूर पाऊँगा। प्रभु का धन्यवाद करूँगा, सर्वांनी मिळून प्रभु का धन्यवाद करूँगा। उसकी संगति में सदा रहूँगा। साथ चलूँगा मैं, जय जरूर पाऊँगा।
साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम। मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े, कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरा है जीवन साथी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरा है जीवन साथी। मेरी ज़रूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको, मेरी ज़रूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा, मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा। एक बत्ती समा जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना, एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। धन्यवाद येशू, आम्ही तुला आभार मानतो, धन्यवाद करतो। तू आमच्या जीवनामध्ये केलेल्या प्रत्येक उपकाराबद्दल आम्ही तुझा आभार मानतो प्रभू। हो, तुझ्या बरोबर चालायला आम्हाला सहाय्य मदत कर प्रभू परमेश्वर। तुझ्या बरोबर चालल्याने आम्हाला विजय नक्की आहे प्रभू परमेश्वर। या जगामध्ये आम्हाला कोणी सुख शांती देऊ शकणार नाही, पण तुझ्या बरोबर तुझ्या संगतीमध्ये आम्हाला सदा आनंद आहे, सदा सुख आहे। माझ्या जीवनात किती संकट आले तरी प्रभू परमेश्वरा, तुझ्याद्वारे मला आशा प्राप्त होते। तुझ्यावर असलेल्या विश्वासाखातीर मी सर्व काही करण्यास शक्य मला आहे प्रभू परमेश्वरा। धन्यवाद करतो, आभार मानतो प्रभू परमेश्वरा। धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद। धन्यवाद राजा, धन्यवाद। आभारी, आभारी माझा राजा। धन्यवाद येशू। जेव्हा मी तुझी पवित्रता पाहतो तेव्हा
तुझ्या छायेखाली जेव्हा मी येतो, मला आनंद, सुख, शांती प्राप्त होते. सर्व तणावापासून मी मुक्त होतो. तुझी आराधना आम्ही करत राहू दे प्रभू परमेश्वरा. तुझी आराधना आम्ही करत राहू दे प्रभू. धन्यवाद येशू. धन्यवाद. माझ्या जगण्याचं कारण तुम्ही असू दे प्रभू राजा. तुझी आराधना मी करत राहू दे. माझं जगण्याचं कारण तुझी आराधना असू दे प्रभू राजा. धन्यवाद येशू. When I look into your holiness, when I gaze into your loveliness, when all things that surround me become shadows in the light of you, when I found the joy of reaching your heart, when my will becomes enthroned in your love, when all things that surround me become shadows in the light of you, I worship you, oh Lord, I worship you, oh Lord. The reason I live is to worship you, you, you. I
यीशु राजा तेरे बगैर, तेरे बगैर। गम में उजाला तू, मुझको बचाता तू। गम में उजाला तू, मुझको बचाता तू, मुझको बचाता तू। और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, तेरे बगैर। और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, तेरे बगैर। मुझ पर रहम किया, रूप नया है दिया। मुझ पर रहम किया, रूप नया है दिया, रूप नया है दिया। और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, तेरे बगैर। और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, तेरे बगैर। चंगाई तूने दी, शक्ति तूने दी। चंगाई तूने दी, शक्ति तूने दी, शक्ति तूने दी। और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, तेरे बगैर। और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, तेरे बगैर। शरण है तेरे चरण, शरण है तेरे चरण। झूलो तेरे चरण। होय प्रभू आम्ही शरण येतो तुझ्या चरणाशी। चरण है तेरे चरण, झूलो तेरे चरण, झूलो तेरे चरण। और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, तेरे बगैर। और कोई चाहत नहीं यीशु राजा तेरे बगैर, तेरे बगैर। तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूँगा। तू है मेरा प्रिय
शारोन का गुलाब, शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा, शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा, तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता, तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता। तू है मेरा प्रिय, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूँगा, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूँगा, तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊँगा, तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊँगा, शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा, शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा, योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही मेरे प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. पुन्हा एकदा सर्वांनी मिळून हालेलुया. 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 स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु. तू ही हमारा भरोसा, तू ही हमारा भरोसा, तू ही हमारा भरोसा प्रभु मेरे प्रभु यीशु. हालेलुया. 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 आपल्या सर्वांनी हात उंच करून हालेलुया. 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 पवित्र केवल तू, पवित्र केवल तू. होय प्रभू येशू तूच. पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु. तू ही हमारा भरोसा, तू ही हमारा भरोसा, तू ही हमारा भरोसा, तू ही हमारा भरोसा प्रभु मेरे प्रभु यीशु. हालेलुया. 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 हालेलुया.
आभारी प्रभु. पिता, मी तुला आभार मानतो, धन्यवाद करतो राजा, आमच्या खातीर तुम्ही आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिला, कारण तुम्ही जगावर इतकं प्रीती दाखवली प्रभू. तसंच आम्हाला देखील या जगावर प्रीती दाखवण्यास समर्थ करा, घडवा, तयार करा प्रभू, आणि आमच्याद्वारे तुझी प्रीती प्रकट होऊ दे प्रभू राजा. या सुंदर वेळेबद्दल आभारी, तुझ्या पवित्र उपस्थितीबद्दल आभारी राजा. तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद असो. धन्यवाद राजा. स्तुती व आराधना आशीर्वादित करून दिलास त्याबद्दल आभारी. सर्व गौरव, आदर, महिमा, सन्मान, स्तुती, प्रशंसा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड, सामर्थ्यशाली, शक्तिशाली, अवर्णनीय व अतुलनीय नावाने मागतो ऐका आमच्या स्वर्गातील राजा पिता. आमेन, आमेन, आमेन. धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद येशू. आभारी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे, त्याची आराधना करणे किती एक अद्भुत असे एक कृत्य आहे. त्याची आराधना करणे अद्भुत आहे. प्रियानो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आराधना एक खूप महत्त्वाचा भाग असावा. प्रत्येक क्षण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, जेव्हा आपल्याला खाजगी वेळ मिळेल, त्यावेळी देखील परमेश्वराची आराधना करत राहावं. जसं स्वर्गात 24 तास त्या पवित्र परमेश्वराची आराधना केली जाते, तसंच आपल्या या जगामध्ये असताना देखील आपण ते करू शकतो. देवाची आराधना करत राहूया. हालेलुया. प्रियानो, यावेळेस आपण वचनाकडे वळणार आहोत, देवाच्या शब्दाकडे, संदेशाकडे आपण वळणार आहोत. आपलं पेन, वही, आपलं पवित्र शास्त्र आपल्या जवळ घेऊया. येणाऱ्या वचनासाठी आपण तयार होऊया. मी प्रार्थना करतो की परमेश्वराने येणारं वचन तुम्हा सर्वांना समजण्यासाठी लागणारे ज्ञानबुद्धी, सामर्थ्य हे फक्त परमेश्वरच, पवित्र आत्माच आपल्याला देऊ शकतो. त्यामुळे मी प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या हाती सोपवत आहे आणि पुढील वचनाकडे आपण जाऊया. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला अनेक नवीन गोष्टी प्रकट करो, तुमच्याशी बोलो. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या महान परमेश्वराच्या नावामध्ये सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. तो परमेश्वर चांगला आहे आणि आपल्या सर्वांबरोबर तो आहे. आपल्या प्रत्येकांवर तो प्रीती करतो. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज आणि रोज, या पूर्ण जगामध्ये रोज आणि रोज कोण ना कोण मरण पावत असते. कुठे ना कुठं कोणाची तरी अंतिम क्रिया सुरू असते. आपल्या परिवारातील किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचे मरण झाल्या कारणाने आपण दुःखाचा अनुभव घेतलेला आहे, दुःख झालेलं आहे आपल्याला अनेक वेळा. येशू ख्रिस्त सुद्धा मरण पावला होता. प्रश्न हा आहे की तो का मरण पावला? असं काय झालं की त्याला मारावे लागले? योहान 3:16 आपण वाचतो की देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिला. पण तिथं वाक्य आहे, देवाने आपल्या जगावर, या जगावर इतकी प्रीती केली. इतकी म्हणजे किती, कशी केली? इतकी प्रीती केली ती कशा प्रकारे केली? मृत्यूदंड येशू ख्रिस्ताने भरले. पण हे जे मरण आहे, हे मरण आलं कुठून? हे मरण निर्माण कोणी केले? हे मरण सैतानापासून आहे की देवापासून आहे?
या मरणाचा जन्म कसा झाला, हे सर्व समजून घेण्यासाठी, या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी हे एक नवीन विषय आपण शिकत आहोत, ज्याचं नाव आहे मरण का. मरण का. हे सर्व समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला मृत्यूचे श्राप म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. हे जे मरण आहे हे मनुष्याच्या किंवा मनुष्याने केलेलं जे आज्ञाभंग आहे त्या कारणाने आले. जेव्हा मनुष्याने देवाविरोधात आज्ञा पाळल्या नाही, देवाच्या आज्ञा पाळल्या नाही किंवा आज्ञाभंग केला, त्यावेळी मरण आले. ते आपण अजून थोडंसं खोल आपण त्यामध्ये जाऊन शिकून घेणार आहोत. अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते की येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी मेला. अनेक ठिकाणी तुम्ही असं वाचाल की पापासाठी मेला. आपले पाप म्हणजे एकवचन शब्द अनेक ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल, सिंग्युलर वर्ड किंवा एकवचन पाप, आणि काही ठिकाणी पापांसाठी म्हणजे पापासाठी हे एक वचन झालं, पापांसाठी हे अनेक वचन झालं. मग वचन तुम्ही वाचत असताना हे दोन्हीमध्ये अर्थ वेगवेगळे आहेत. अर्थ म्हणजे मूळ दोन्ही पण पापच आहे, पण थोडंसं त्यामध्ये फरक आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल की येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी, पाप म्हणजे एक वचन, त्याच्यासाठी तो मेला. मग आपण मला वाटते मागील कुठल्या तरी एका संदेशामध्ये पाप यावर आपण थोडंसं पाहिलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला समजलं होतं की पाप हे जे शब्द आहे याचं मूळ भाषेत अर्थ म्हणजे आज्ञाभंग. इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ असा होते की रिबेलियन, असा त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये होते, किंवा मराठीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो बंडखोरी. हे आपण मागील कुठल्या तरी एका संदेशामध्ये आपण पाहिलेलं आहे. जेव्हा मनुष्याने देवाविरोधात बंडखोरी केली म्हणजे देवाने दिलेल्या आज्ञा पाळल्या नाहीत, त्यावेळी पाप म्हणजे कसं सांगता येईल, पाप त्या ठिकाणी आले, पापाचा प्रवेश झाला. त्यामुळे येशू ख्रिस्ताला त्या पापासाठी मरावे लागले. म्हणजे जे बंडखोरी झाली होती, मूळ जे कारण होतं पाप प्रवेश करण्यामागचं जे कारण, मूळ कारण बंडखोरी, रिबेलियन इंग्लिशमध्ये, त्यालाच पाप असं म्हणतो. त्यासाठी येशू ख्रिस्त मरायला लागले. आणि हे जे मरण आहे, हे मरण देवाने मनुष्यावर घोषित केलेलं आहे किंवा उच्चारलेलं आहे. हे मरणाची सुरुवात कुठून झाली, हे मरण आलं कुठून, प्रथम याचा उल्लेख कुठे आहे ते आपण पाहूया. उत्पत्ती याचा पुस्तक 2 अध्याय त्यातील 16 आणि 17. उत्पत्ती याचे पुस्तक 2 अध्याय त्यातील 16 व 17. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. 17 वचन, ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मरशील हा शब्द पहिल्यांदा देवाने बोललेला आहे किंवा उल्लेख केलेला आहे. आता हे आपण कुठं वाचतोय? उत्पत्ती 2 अध्यायामध्ये हे वाचतोय. 1 आणि 2 अध्यायामध्ये सैतान कुठेच नाही आहे, दृश्यामध्ये कुठंच नाही आहे सैतान नंतर पुढच्या अध्यायामध्ये तो त्याच्याबद्दल आपल्याला वाचायला मिळेल, पण पहिल्या 2 अध्यायामध्ये सैतान कुठेच नाही आहे. त्यामुळे मरण
हे जी एक गोष्ट आहे, हे देवाने प्रथम उच्चार देवानं केलेला आहे, प्रथम उल्लेख परमेश्वराने केलेला आहे. देवाने मरणाचे म्हणजे असं म्हणता येईल, मरणाची देखील निर्माता देवच होता. आपल्याला अनेक वेळा असं वाटते की मरण किंवा मृत्यू जे आहे हे सैतानाने निर्माण केलेली गोष्ट आहे, असं तसं आपल्याला वाटते, पण तसं नाही. मरण जे आहे हे देवाने निर्माण करून ठेवले होते. पण लगेच वेगवेगळा अर्थ लावू नका, अजून पुढं खूप आहे. आता दुसऱ्या अध्यायामध्ये, उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये इथं दुष्ट आत्मा नाही, कुठलेच सैतानाबद्दल काय नाही, किंवा सैतानाचे जे इतर शक्ती आहे त्याच्याबद्दल इथं काहीच वर्णन नाही. ह्या अध्यायामध्ये फक्त परमेश्वर आणि मनुष्य या दोघांमध्ये असलेलं जे काही संवाद होता किंवा जे काही घडलं त्याबद्दलच आहे. फक्त या ठिकाणी फक्त परमेश्वर आणि मनुष्य ह्या दोघांबद्दलच आहे, इतर तिसरं कोणी नाही. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. किंवा मरण हे पहिले शब्द परमेश्वराने उद्गारलेले आहेत किंवा बोललेले आहेत. म्हणजेच परमेश्वराने हे मरण कुठंतरी आधी निर्माण करून ठेवलं असावं, आणि ह्या वाक्यामध्ये त्याच्याबद्दल आदामाला पण सांगून ठेवलं आहे, असं म्हणू शकतो आपण. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे मरण आहे, ह्या मरणाला मनुष्यावर सामर्थ्य नव्हते, मनुष्यावर अधिकार या मरणाला नव्हता. पुन्हा सांगतो ऐका, मृत्यू किंवा मरणाला मनुष्यावर ताकद नव्हती, मनुष्यावर अधिकार नव्हते. तशा स्थितीमध्ये परमेश्वराने मरणाला निर्माण करून ठेवले होते. पण आता आदाम आहे, ते बरे वाईटाचे ज्ञान देणारे झाड आहे, आणि मरण आहे, हे तिघं आहेत. देवानं काय सांगितले, परमेश्वराने जोपर्यंत तू त्या झाडाला हात लावणार नाहीस तोपर्यंत तू जगशील, असाच अर्थ होते त्या वाक्याचा. म्हणजे तोपर्यंत तुला मरण नाही, मरणाला तुझ्यावर अधिकार नाही, मरणाला तुझ्यावर ताकद नाही. पण ज्या दिवशी तू मी दिलेल्या शब्दाचा, आज्ञेचा उल्लंघन करशील, तू खास मरशील, असं त्या वाक्यात दिलेलं आहे. म्हणजे जे मरण निर्माण करून ठेवण्यात आलेलं आहे, सध्या त्या मरणाला तुझ्यावर अधिकार नाही, तुझ्यावर ताकद शक्ती त्याला नाही, ते मरण तुला मारू शकत नाही सध्या. पण ज्या दिवशी तू आज्ञा उल्लंघन करशील, आज्ञाभंग करशील, त्यावेळी तू स्वतःहून त्या मरणाला तुझ्यावर अधिकार देणार. तू देतोस, मी त्या मरणाला निर्माण करताना त्याला तुझ्यावर अधिकार मी दिलेला नाही, त्यामुळं तू जिवंत आहेस. पण अशी एक आज्ञा आहे, असं एक झाड आहे, या झाडातलं फळ तू खायचं नाही. ज्या दिवशी तू खाशील तू खास मरशील. म्हणजेच ज्या दिवशी तू खाशील, ज्या दिवशी तू देवाचा आज्ञाभंग करशील, त्या दिवशी मरणाला तुझ्यावर अधिकार मिळेल. म्हणजेच असं परमेश्वर आदामाला सांगत आहे. म्हणजेच मरण आधीच कुठंतरी निर्माण करून ठेवलं असावं, त्याशिवाय असं सांगता येत नाही. जी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे त्याबद्दल आपण कोणाला सांगू शकत नाही. या ठिकाणी परमेश्वर मरशील हा शब्द वापरतोय, म्हणजे ते कुठंतरी आधी अस्तित्वात होतं, पण अधिकारात नव्हते.
किंवा त्या मरणाला मनुष्यावर अधिकार नव्हता किंवा ताकद नव्हते. आदामाला मारण्याची ताकद मरणाला नव्हते. मरण उपस्थित होते, कुठंतरी अस्तित्वात होते, पण आदामावर अधिकार नव्हते, आदामावर त्याला शक्ती नव्हती, आदामावर त्याला सामर्थ्य नव्हते, आदामाला मारण्याची ताकद त्याला नव्हती. जोपर्यंत आदाम आज्ञाभंग, देवाच्या आज्ञाभंग करत नाही तोपर्यंत. म्हणजेच देवाने मरणाला विना शक्तीचं, म्हणजे विना शक्तीचा निर्माण करून ठेवलं होतं. त्या मरणाला तेव्हाच, म्हणजे त्या मरणाला मारून टाकण्याची शक्ती तेव्हा मिळणार जेव्हा आदाम देवाचा आज्ञाभंग करणार. पुन्हा सांगतो, समजण्यास मदत होऊ दे, मी प्रार्थना करतो देवाजवळ. मरणाला परमेश्वरांनी निर्माण करून ठेवले होते, पण त्याला शक्ती दिली नव्हती, त्याला अधिकार दिला नव्हता. ते अस्तित्वात होते, पण जोपर्यंत आदाम देवाचा आज्ञा भंग करत नाही तोपर्यंत त्याला शक्ती नाही, अधिकार नाही. जोपर्यंत आदाम देवाच्या आज्ञा पाळत राहिला तोपर्यंत तो जिवंत होता, मेला नाही. कारण मरणाला आदामाला मारू शकलं नाही, मरणाला ताकदच नव्हता, अधिकार नव्हते. असं म्हणता येईल की मरण सुद्धा एक मृत अवस्थेत होते, मरण सुद्धा जिवंत नव्हते असं म्हणता येईल. मरण सुद्धा एक मृत अवस्थेत होते. मी सांगताना चांगलं लक्ष देऊन ऐका, त्याशिवाय हे समजणार नाही. थोडंसं खोल आहे. परमेश्वरा मदत करा प्रभू. ठीक आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जे मरण परमेश्वराने निर्माण करून ठेवली होती ती चांगली होती. त्याला ताकदच नव्हती, शक्तीच नव्हती, अधिकारच नव्हते कशावर. कारण आपण मागील वचनांमध्ये जर आपण पाहिलं, वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळते की परमेश्वराने सर्व काही निर्माण केले आणि सर्व काही निर्माण केले आणि निर्माण करून झाल्यावर परमेश्वर म्हणाला ते सर्व काही चांगलं आहे. म्हणजे त्यामध्ये मरण सुद्धा निर्माण झाले होते, पण ते एका चांगल्या, ते पण परमेश्वराच्या दृष्टीत चांगले होते. कारण त्याला मारण्याची क्षमता अजून नव्हती, कोणाला मारण्याची अधिकार नव्हती, ताकद नव्हती. म्हणजेच मरण त्याच्या सामान्य स्थितीमध्ये कोणाला मारू शकत नाही. पुन्हा सांगतो, समजून घ्या. मरण त्याच्या चांगल्या किंवा सामान्य स्थितीमध्ये कोणालाही मारू शकत नाही, कारण त्याला ती क्षमता किंवा ती ताकद देण्यात आली नव्हती. अशा प्रकारे ओरिजिनल जे आहे मरण असं निर्माण झालं होतं. त्याला मनुष्याला मारण्याची क्षमता नव्हती, ताकद नव्हती, अधिकार नव्हते. पण जेव्हा मनुष्याने आज्ञा उल्लंघन केले, आज्ञाभंग केले, परमेश्वराने शब्द दिला होता तू खास मरशील, त्यावेळी त्या मरणाला मारण्याचं अधिकार मिळाले. आणि जेव्हा मरणाला असं मारण्याचं अधिकार मिळते ते असामान्य आहे. मी मगाशी सांगितले, सामान्य स्थितीत मरण कोणाला मारू शकत नाही, कारण तसं त्याला बनवण्यात आलं होतं, तसं त्याची निर्मिती झाली होती. कोणाला मारण्याची क्षमता नव्हती, अधिकार नव्हते. पण जेव्हा त्याला मारण्याचे अधिकार मिळतात आणि ते जेव्हा मारेल तेव्हा ते असामान्य आहे. परमेश्वराने तसं त्याला बनवलं नव्हतं, पण आदामाने काय केला. याचाच अनेक अर्थ असा आहे की मरण परवानगीशिवाय मारू शकत नाही, मरण परवानगीशिवाय मारू शकत नाही. कारण मरण जर परवानगीशिवाय मारेल तर ते असामान्य होईल.
मग हे मरण म्हणजे काय? हे मरण म्हणजे काय? आज या जगामध्ये मरण म्हटलं की, मृत्यू म्हटले की अरे असले काय शब्द वापरू नका, चांगलं बोला, शुभ शुभ काय काय म्हणतात. पण जर वचनाचा अभ्यास केला, चांगल्या स्थितीमध्ये परमेश्वराने मरण हे निर्माण करून ठेवले होते आणि ते एका चांगल्या स्थितीमध्ये होते. त्याचा आज जी भीती आहे मरणाची, अशा प्रकारची भीती नव्हतीच तेव्हा. आदाम मस्त एदेन बागेमध्ये जगत होता, तो काय मेला नाही. जोपर्यंत आज्ञाभंग झाले नाही तोपर्यंत चांगलं जीवन जगत होता. पण परमेश्वराने हे मृत्यूचे जे श्राप आहे हे आदामाला सांगितले, याबद्दल घोषित केलं. ज्या दिवशी त्याचे फळ खाशील तू त्या दिवशी खास मरशील. समजून घ्या, खास मरशील हे शब्द जे आहे इंग्रजीमध्ये कसं आहे, यू शॅल शुअरली डाय असा शब्द आहे. मराठीत खास मरशील. याचा अर्थ असा आहे की खास मरशील म्हणजे मी खात्री करेन की तू मरशील. पुन्हा सांगतो, खास मरशील या शब्दाचा अर्थ परमेश्वर म्हणत आहे, मला खात्री करावी लागेल की तू मरशील. परमेश्वर जबाबदारी घेत आहे की मरण जे निर्माण करून ठेवलेलं आहे ते त्याचं काम करेल जेव्हा आदाम पाप करेल किंवा आज्ञाभंग करेल. म्हणजे पुन्हा अनेक वेगळ्या शब्दात सांगतो, जर आदामा तू माझे आज्ञा मोडशील किंवा आज्ञाभंग करशील तर वैयक्तिकरित्या मी खात्री करावं लागेल की तू मरशील. याचाच अर्थ आहे खास मरशील. याचाच अर्थ आहे खास मरशील. मनुष्य 3 प्रकारे मरतो. 3 भाग आहेत, मरणाचे 3 भाग आहेत. पहिला भाग किंवा पहिली गोष्ट मनुष्याचं जे काही मरण आहे ते काय आहे, जेव्हा मनुष्याचा आत्मा पवित्र आत्म्यापासून वेगळे होते. मरण म्हणजे काय, जेव्हा मनुष्याचा आत्मा पवित्र आत्म्यापासून वेगळे होते. हे पहिला भाग, मरणाचा पहिला भाग. दुसरा भाग, जेव्हा मनुष्य देवाच्या उपस्थितीतून वेगळा होतो. दुसरा भाग मरणाचा, जेव्हा मनुष्य देवाच्या उपस्थितीतून वेगळा होतो. आणि तिसरा भाग, मरणाचा तिसरा भाग म्हणजे जेव्हा मनुष्याचा जो आत्मा आहे ते त्याच्या शरीरातून वेगळे होते. हा तिसरा भाग. मी पुन्हा रिपीट करतो, काही जण लिहून घेत असतील त्यामुळे मी पुन्हा रिपीट करतो. मरणाचे 3 भाग आहेत. पहिला भाग, जेव्हा मनुष्य, मरण म्हणजे जेव्हा मनुष्याचा आत्मा पवित्र आत्म्यापासून वेगळे होते. हे पहिला भाग. मरणाचा दुसरा भाग म्हणजे जेव्हा मनुष्य देवाच्या उपस्थितीतून वेगळा होतो. मरणाचा तिसरा भाग, मरण म्हणजे जेव्हा मनुष्याचा आत्मा शरीरापासून वेगळे होते. हे मरणाचे 3 भाग आहेत. आता परमेश्वर या ठिकाणी म्हणाला की ज्या दिवशी तू ते खाशील, ते फळ खाशील, तू खास मरशील. त्यामुळे ज्या दिवशी आदाम आणि हवेने त्या झाडाला किंवा त्या फळाला त्यांनी हात लावले त्याच दिवशी ते मरण पावले. पण
पुढं आपल्याला वाचायला मिळतं की आदाम 930 वर्ष जगला. ते फळ खाल्ल्यानंतर 930 वर्ष जगला. म्हणजेच देवाच्या नजरेत शारीरिक मृत्यू म्हणजे खरी मृत्यू नव्हे. पुन्हा सांगतो, काय काय गोष्टी समजण्यास कठीण असल्यामुळे पुन्हा सांगत आहे. पहिल्यांदा सांगताना अर्ध समजेल, दुसऱ्यांना सांगताना अर्ध समजेल, आणि जर समजलं नाही की पूर्ण सर्व संदेश जे आहे पुन्हा ऐका, पुन्हा ऐका, मग अजून स्पष्ट समजायला मदत होईल. परत सांगतो, देवाच्या नजरेत हे जे शारीरिक मृत्यू आहे, शारीरिक मरण आहे, हे खरे मरण नाही. आदामाने ज्या दिवशी ते फळ खाल्ले त्या दिवशी तो मरण पावला, आणि त्यानंतर शारीरिकरित्या तो 930 वर्ष जगला, असं मी म्हणत नाही, पवित्र शास्त्रात दिलेलं आहे. मग आपण असं म्हणू शकतो दुसऱ्या शब्दात की आदाम हा एक मृत असलेला जिवंत मनुष्य होता. पुन्हा सांगतो, आदाम हा एक मृत झालेला जिवंत मनुष्य होता. ऐका, ज्या क्षणाला आदामाने देवाशी बंडखोरी केली किंवा देवाने दिलेल्या आज्ञा भंग केल्या, त्यावेळी देवाचा आत्मा आदामाच्या आत्म्यापासून वेगळे झाले आणि देवाच्या नजरेत आदाम मरण पावला. मी मगाशी सांगितलं, मरणाचे 3 भाग आहेत. त्यातला पहिला भाग काय आहे? मनुष्याचा आत्मा पवित्र आत्म्यापासून वेगळे होते. हेच या ठिकाणी घडले. देवाचा आत्मा, मनुष्याचा आत्मा म्हणजे आदामाच्या आत्म्यापासून वेगळे झाले. देवाच्या नजरेत आदाम मरण पावला. आज सुद्धा या क्षणाला अनेक लोक अशा प्रकारे मृत अवस्थेत आहेत. देवाचा आत्मा त्यांच्या आत्म्याबरोबर जुडलेला नाही. अशाच एका मृत अवस्थेत अनेक लोक आहेत. ते कदाचित श्रीमंत असतील, लाखो करोडो रुपये असू शकतील, पण देवाच्या आत्म्याशी त्यांचा आत्मा जुडलेला नसल्या कारणाने देवाच्या नजरेत ते मृत आहेत. तुमच्याकडे किती श्रीमंती असो, किती तुम्ही अवॉर्ड मेडल मिळवलं असो, किती तुम्ही वर्गात टॉपर असो, किती तुमचं नाव असो, तुमचं तुम्ही खूप काही मिळवलं असाल, पण पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये नसेल, तर असं म्हणता येईल की आत्मिकरित्या आपण देवाच्या नजरेत आत्मिकरित्या मृत अवस्थेत आपण आहोत, असा त्याचा अर्थ आहे. आदाम आत्मिकरित्या मृत अवस्थेत 930 वर्ष जगला. शारीरिकरित्या 930 वर्ष जगला. ते आपल्याला वाचायला मिळते उत्पत्ती याचा पुस्तक 5वा अध्याय, त्यातील 3ऱ्या वचनामध्ये. उत्पत्ती 5वा अध्याय 3रे वचन. आदाम 130 वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शेत ठेवले. आणि जर हेच तुम्ही पुढे वाचत गेला तर तुम्हाला अजून आदामाचं पूर्ण वंशावळी त्या ठिकाणी दिलेला आहे, आणि त्यात तुम्हाला वाचायला मिळेल शेवटला की आदाम 930 वर्ष जगला. आता या ठिकाणी बघूया, उत्पत्ती 5वा अध्याय 3रं वचन आपण वाचलं. आदाम 130 वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शेत ठेवले. आता हे कुठंतरी वाचल्यासारखं वाटते. कुठं वाचले? चला, उत्पत्ती 1 अध्याय 26 वचन. उत्पत्ती 1:26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश
असा मनुष्य आपण करू. उत्पत्ती 1 अध्याय 26 वचनामध्ये देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचा व त्याच्या सदृश असा मनुष्य निर्माण केला. पण उत्पत्ती 5 अध्याय 3 वचनात आपल्याला वाचायला मिळते, कोणाच्या आदामाच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याच्याशी सदृश, मला हे शब्द माहित नाही, सदृश इंग्लिशमध्ये लाइकनेस असा शब्द आहे. मी खात्री करतो तुम्हाला ते शब्द समजत असेल. त्याचा उच्चार मी बरोबर करतोय की नाही माहित नाही, पण समजून घ्या. त्याच्याशी सदृश, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव त्याने शेत ठेवले. हा जो मुलगा झाला हा आदामाच्या प्रतिरूपाचा झाला, देवाच्या प्रतिरूपाचा नव्हे. देवाच्या प्रतिरूपामध्ये आदामाला निर्माण करण्यात आले. पण हा जो म्हणजे आदामाची जी पुढची पिढी जन्माला आली ते आदामाच्या प्रतिरूपात जन्माला आली. आदामाला सदृश असे ते जन्माला आले. म्हणजेच अर्थ काय, ऐका. ते फळ ज्या क्षणाला आदाम आणि हवेने खाल्ले, त्यानंतर आदाम आणि पूर्ण मनुष्य जाती, आदाम हवा सर्व आत्मिकरित्या मृत अवस्थेत जगत होते. आणि आदाम आणि हवा किंवा जी मनुष्य जाती, आदाम वगैरे मृत अवस्थेत असल्या कारणाने, म्हणजे आत्मिकरित्या मृत अवस्थेत असल्या कारणाने आदामाला जन्माला येणारी जी मुलं आहेत ती पण आत्मिकरित्या मृत अवस्थेतच जन्माला आली. आणि हे असंच पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. आज पण तेच आहे. मी आशा करतो इथपर्यंत समजलेलं आहे सर्वांना. जेव्हा देवाचा आत्मा आदामाला सोडून निघून गेला, मरण जे होतं, ज्याला मनुष्यावर ताकद नव्हती, अधिकार नव्हते, ते मरण कार्यात आले, कार्यरत झाले, सक्रिय झाले. आणि त्यामुळे तिथून पुढे सर्व पिढ्यांना ते लागू झाले. याबद्दल पण आपण पुढं वाचणार आहोत. मग आपण समजून घ्यायचं आहे की हे जे मरण आहे, या मरणाची जन्म कसा झाला, हे जे मरण आहे या मरणाचा जन्म कसा झाला. मनुष्य जातीसाठी मरण हे कधीच देवाची इच्छा नव्हती. असं गैरसमज करून घेऊ नका की देवाने मनुष्याला मारण्यासाठी मरणाला निर्माण केले, असं गैरसमज करून घेऊ नका. देवाने आदामाला सांगितले होते की मरण आहे, पण जोपर्यंत तू त्याला सक्रिय करत नाहीस तोपर्यंत मरण उपस्थित आहे, पण त्याला तुझ्यावर ताकद नाही, तुझ्यावर अधिकार नाही. तू जर माझ्या आज्ञा पाळला नाहीस, तू जर माझे आज्ञाभंग केला, त्यावेळी मरण लागू होईल. त्याला तुझ्यावर अधिकार मिळेल, त्याला तुझ्यावर ताकद मिळेल, त्याला तुझ्यावर शक्ती मिळेल. आता हे मरण जे आहे, या मरणाला आपल्यावर अधिकार देणे किंवा न देणे हे जे निवड होते, हा जो निर्णय होता, देवाच्या हाती होता का? मनुष्याच्या हाती होते, आदामाच्या हाती होते. ते जर आज्ञाभंग केला नसता तर आज पण आदाम जिवंत असता, देवाचा आत्मा त्यामध्ये असता, शारीरिकरित्या पण तो जिवंत असता. पण आज्ञा उल्लंघन झाल्यामुळे, म्हणजे आज्ञाभंग करण्यास तो त्याने निवडलं, आदामाने ते निवडलं, आणि त्यामुळे मरण जन्माला आले किंवा मरणाला अधिकार मिळाले.
देवाने आदामाला मारलं नाही, मरणाने मारले. कारण आणि त्यात पण असं आहे की मरणाने काय ठरवून निवडून आदामाला मारले नव्हते, पण आदामाने निवडून घेतला की मरणाने त्याला मारावे. किती अद्भुत गोष्ट आहे बघा. परमेश्वराने मरणाला मनुष्याला मारण्यासाठी निर्माण केलं नव्हतं. मरणाच्या चांगल्या स्थितीमध्ये, सामान्य स्थितीमध्ये मनुष्याला मारण्याची ताकद नव्हती, शक्ती नव्हती, अधिकार नव्हते. पण एक निर्णय, एक निवड आदामाने केली, तेव्हा मरण सक्रिय झाले, मरणाला मनुष्यावर अधिकार मिळाला. आणि हे जे निर्णय, हे जे निवड करायचं आहे ते आदामाच्या हाती होते. त्यामुळे मरण जे आहे, या मरणाला जिवंत कोणी केले? मनुष्याने आज्ञाभंग केल्यामुळे ते मरण मृत्यू अवस्थेत किंवा निष्क्रिय जे होते ते सक्रिय झाले आणि त्याला ताकद मिळाली, सामर्थ्य मिळाले आणि ते कार्यरत होऊ लागले. वाचूया रोमकरास पत्र 5वा अध्याय त्यातील 12वे वचन. रोमकरास 5वा अध्याय त्यातील 12वे वचन. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. 13वे वचन, 13 आणि 14 पण वाचूया. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्याने आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. आता पुन्हा रोमकरास 5वा अध्याय 12वे वचन, परत वरच्या 12व्या वचनाकडे जाऊया. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. या ठिकाणी पण बघा, पाप एक वचन शब्द आहे. मी मगाशी सांगितलेलं एक वचन शब्द काय लिहिले आहे? पापांच्या द्वारे नाही, पापाच्या द्वारे. पाप या शब्दाचा अर्थ मी काय सांगितलेला आहे? बंडखोरी म्हणजे किंवा आज्ञाभंग करणे, की जे केलेली घटना आहे त्याला पाप किंवा बंडखोरी. त्यामुळे मरण शिरले, पापाच्या द्वारे मरण शिरले. म्हणजेच मरण कोणा मनुष्याद्वारे शिरले नाही, पण मनुष्यानं केलेल्या कृत्यामुळे शिरले. पुन्हा सांगतो, लक्ष देऊन ऐका. मरण मनुष्याद्वारे शिरले नाही, तर मनुष्याने केलेल्या कृत्यामुळे शिरले. त्याचे कृत्य काय? देवाच्या आज्ञा भंग त्याने केला. हे कृत्य मनुष्याने केले आणि त्याला आपण पाप म्हणतो आणि त्या पापाद्वारे मरण शिरले. मरण हे पापाचे एक परिणाम आहे. पाप म्हणजे देवाविरुद्ध बंडखोरी करणे. जेव्हा मनुष्याने आज्ञाभंग केला, बंडखोरी केला, त्यावेळी पाप झाले आणि त्या पापाद्वारे मरण आले. त्यामुळे ह्या मरणाला जर
काढून टाकायचं असेल, जे पापाद्वारे शिरलेलं जे मरण आहे ना, मनुष्य जातीमध्ये शिरलेलं जे मरण आहे, ते मरण जर काढून टाकायचं असेल, मनुष्याला काढून टाकलं की ते होऊन जाईल, त्या मरणाला पण काढून टाकता येईल असं नाही. कारण मरण मनुष्याद्वारे आलेलं नाही, मनुष्याने केलेल्या कृत्यांद्वारे, पापामुळे आलेलं आहे. त्यामुळं मनुष्याला काढून टाकलं म्हणजे मरण पण संपलं असं होऊ शकत नाही. त्यामुळे मरणाला काढण्यासाठी पापाला काढायला पाहिजे. पुन्हा सांगतो ऐका, मरण जर काढून टाकायचं असेल, जे मनुष्यानं पाप करून ओढून घेतलेलं आहे, त्याच्या कृत्याद्वारे जे मरण शिरलेलं आहे, ते शिरलेलं जे मरण आहे मनुष्य जातीतून जर काढून टाकायचं असेल, तर मनुष्याला काढून टाकून काही फायदा नाही, तर ते कृत्य जे आहे, ते कृत्य म्हणजे पाप, बंडखोरी, जे आज्ञाभंग, ते जे कृत्य आहे, त्या पापाला काढून टाकले पाहिजे. मनुष्याने असं म्हणता येईल, मनुष्यामुळे मरण आले नाही, तर पापामुळे आले. मनुष्यामुळे मरण आले नाही. मगाशी वचनात आपण काय वाचलं, एका माणसाद्वारे पाप आले. माणसाद्वारे मरण आले असं म्हणता येणार नाही, पण माणसाद्वारे पाप आले. पाप हे आज्ञाभंगाची कृत्य आहे, त्या पापाद्वारे मरण आले. त्यामुळे हे सगळं जोडलेलं आहे. माणसाद्वारे पाप आले, पापाद्वारे मरण आले. माणूस, पाप, मरण. हे कोड्यासारखं झालेलं आहे. हे कोडं जे आहे सोडवायचं कसं? हे मरणाच्या खाचेतून सोडवायचं असेल, हे मरणाचं कोडं जर सोडवायचं असेल, तर त्यासाठी पहिला पापाचं कोडं सोडवायला पाहिजे. मनुष्याने पाप, एका माणसाद्वारे पाप आले, पापाद्वारे मरण आले. मग मरण काढून टाकायचं असेल तर पाप काढून टाकायला पाहिजे. माणूसच काढून टाकू शकत नाही. मरण काढून टाकण्यासाठी पाप काढून टाकलं पाहिजे. आणि त्यामुळे एक मनुष्याला मरावे लागले. हे कोडं एक गुंतलेलं कोड आहे, एकमेकात असं गुंतलेलं कोड आहे. हे कोड सोडवण्यासाठी परमेश्वराला काहीतरी करावं लागलं. देवाने जगावर इतकी प्रीती केली म्हणून मनुष्याला तो मारू इच्छित नव्हता, पण त्याच्या जागी आपल्या एकुलता एक पुत्राला त्याने अर्पण केला. आता ते पण त्या एकुलता एक पुत्र कोण? येशू ख्रिस्त, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्याला अर्पण का केले? येशू ख्रिस्त का मरावे लागले? आणि हे जे गुंतलेलं जे कोड आहे, मनुष्य, पाप, मरण, हे जे मनुष्यामधून पाप, पापामधून मरण, हे जे गुंतलेलं एकमेकात अडकलेलं असं कोड आहे, हे कोड परमेश्वराने कसे सोडवले? मनुष्य 3 प्रकारे, आपण मगाशी बघितलं, 3 भागामध्ये मरतो. मग हे कोड सोडवण्यासाठी एखाद्या मनुष्याने त्याच 3 भागामध्ये मरण पावलं पाहिजे, मगच हे कोड सुटणार. येशू ख्रिस्त जेव्हा मरण पावला, त्याने देखील या 3 भागांमध्ये मरण पावला. ते कसे? परमेश्वराने हे जे कोड आहे, हे कशा प्रकारे सोडवले, या सर्व गोष्टी अजून पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत.
तरी हा भाग जो जितका आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत ते पुन्हा पुन्हा तुम्ही वाचा. मी प्रार्थना करतो की याद्वारे तुम्हाला अजून भरपूर नवीन नवीन प्रकटीकरण परमेश्वर देव. एका मनुष्याद्वारे पाप जगात आले, पापाद्वारे मरण शिरले. त्या मरणाला काढून टाकायचं असेल तर पाप काढून टाकायला लागेल. तर ते पाप जर काढून टाकायचं असेल ते कुठल्या तरी मनुष्यानंच काढून टाकायला पाहिजे. आणि याचबरोबर येशू ख्रिस्त म्हणजे जो परमेश्वर आहे, जो देव आहे, तो मनुष्य म्हणून येऊनच का मरावं लागलं? मनुष्य म्हणून येऊनच का मरावं लागलं? याबद्दल अनेक गोष्टी अजून पुढे आपण पाहणार आहोत पुढील भागामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, सर्व काही पूर्ण झाले आहे. पण ते कसं काय काय झालं ह्या सर्व गोष्टी आपण अजून पुढे पाहणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, यावेळेस आपण देवाच्या वचनातून आपण ऐकलेलं आहोत आणि ही वेळ आहे अर्पणाची. आज आपल्यामध्ये बंधू रोहित कांबळे आहे, तो एक गीत सादर करेल, त्यावेळी अर्पण घेतले जाईल. परेशानियाँ बड़ी होंगी पर मेरा खुदा है सबसे बड़ा, जो नामुमकिन को मुमकिन बना दे, वो ही खुदा मेरे साथ खड़ा. परेशानियाँ बड़ी होंगी पर मेरा खुदा है सबसे बड़ा, जो नामुमकिन को मुमकिन बना दे, वो ही खुदा मेरे साथ खड़ा. उसकी करुणा मेरे लिए हर सुबह नई सी है. यीशु, 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 तेरे प्यार से कोई मुझे अलग नहीं कर सकता है. तेरे प्यार से कोई मुझे अलग नहीं कर सकता है. कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, या प्रियानो, यावेळेस या अर्पणासाठी आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुला आभार मानतो, धन्यवाद करतो राजा. या सुंदर दिवसामध्ये, पवित्र शब्दात दिवसामध्ये प्रभू परमेश्वरा, तुम्ही आम्हा सर्वांना अर्पण देण्याची एक ताकद आणि संधी दिला, त्याबद्दल आम्ही तुझे लाखो कोटी आभार मानतो प्रभू परमेश्वरा. प्रभू हे अर्पण तुम्ही स्वीकारलेलं आहात, या विश्वासाने आम्ही तुला आभार मानतो, धन्यवाद करतो राजा. प्रभू, यावेळेस मी प्रार्थना करत आहे प्रभू परमेश्वरा, प्रत्येकांना तुम्ही आशीर्वादित करा, अनेक पटीने त्यांना तुम्ही आशीर्वादित करा प्रभू परमेश्वरा. ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं हृदय तू पाहिलेलं आहेस आणि प्रभू त्याप्रमाणे तू प्रत्येकांना आशीर्वादित न करता राहणार नाहीस प्रभू, कारण तू दिलेल्या शब्दाला तू विश्वासू असलेला एक परमेश्वर आहेस आणि तुझे शब्द कधी मागे जात नाहीत किंवा मागे घेत नाहीस. तू दिलेल्या शब्दानुसार तू प्रत्येकाला आशीर्वादित करणारच, हा विश्वासाने आभार मानतो, धन्यवाद करतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या शक्तिशाली नावाने मागतो, म्हणून ऐका आमच्या स्वर्गातील पित्या. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर चांगला आहे, तो शक्तिशाली परमेश्वर आहे, ज्याची आपण आराधना करतो. काही साक्ष्य आहेत जे मी या ठिकाणी सादर करू इच्छितो.
प्रथम मागील काही आठवड्यांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी आपल्या LRM व्हॉट्सअप ग्रुपवर बंधू शिवानंद परीट यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी एक कोरोनाचा संसर्ग त्यांना झाला होता आणि त्या कारणाने ते ॲडमिट झाले होते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी एक प्रार्थना विनंती मंडळीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आला होता आणि परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं होतं की मी जगणार नाही. दवाखान्यातून त्यांचा फोन आला होता आपल्या पत्नीला आणि त्यांचे हे बोल आहेत, त्यांचे हे शब्द होते, सर्व परिस्थिती पाहता मी जगू शकणार नाही. पण परमेश्वराने अद्भुत कृत्य त्यांच्या जीवनात केलेलं आहे. ऐकूया हे साक्ष त्यांच्याच मुखी. परमेश्वराने माझ्या पतीला वाचवल्यामुळे तुम्हाला लाखो करोडो धन्यवाद करते येशू पिता. आणि जोसेफ दादांनी माझ्या पतीसाठी प्रार्थना केली, बुरकेताईंनी पण केली. माझ्या पतीला वाचवले. माझे पती मरणाच्या दारीत होते, परंतु माझ्या पतीला परमेश्वराने वाचवले. मी त्यांना सर्व गौरव येशू पित्याला देते, धन्यवाद करते पिता प्रभू. आणि जेव्हा माझे पती आजारी होते, दवाखान्यात होते, तेव्हा मला पण बरं नव्हतं पिता. माझ्या तनुजाला पण बरं नव्हते पिता. माझ्या मुलगीला पण तुम्ही बरे केलात पिता. मला पण तुम्ही बरे केलात पिता. मला लाखो करोडो धन्यवाद करते पिता. आणि सर्व गौरव मी प्रभू येशूला देते, धन्यवाद करते पिता. भारी धन्यवाद येशू पिता. माझ्या पतीला प्रभू पुनर्जन्म दिलात पिता आणि त्यांचं हे सण पण प्रभू तुम्ही बंद केलात पिता. मला लाखो करोडो धन्यवाद करते पिता. माझी आता हीच प्रार्थना आहे पिता. माझ्या पतीला जो पुनर्जन्म दिलात पिता, तो जन्म तुमच्या गौरवमध्ये त्यांचा होऊ दे पिता. त्यांची इथून सर्व वेळ तुमच्याकडे सोपवतो पिता. येशूच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक देव बाप्पा. हालेलुया. परमेश्वर किती महान आहे, किती अद्भुत आहे. या साक्षीबद्दल मी देवाला आभार मानतो. आज ते एक जिवंत साक्ष म्हणून बंधू शिवानंद परीट आपल्यामध्ये आहेत, एक जिवंत साक्ष आहेत. परमेश्वराला मी आभार मानतो आणि प्रत्येकांना मी आभार मानतो ज्यांनी ते व्हॉट्सअप ग्रुपवर पाहून लगेच त्यांच्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली असेल त्या प्रत्येकांसाठी मी आभार मानतो. तुम्ही केलेल्या प्रार्थना परमेश्वर उत्तर देतो याचा हा पुरावा आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे त्याचे देवाची प्रार्थना करणे आपण सोडू नये. असं काही प्रार्थना विनंती जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर येतात, नक्की त्याच्यासाठी तुम्ही नक्की प्रार्थना करा. त्याचबरोबर अनेक साक्ष छाया जाधव ताई यांनी पाठवलेला आहे, ते मी आपणासाठी वाचून दाखवतो. मी एका ठिकाणी प्रार्थनेला गेले होते. 2 महिन्याचं बाळ खूप रडू लागले. 3 दिवस ते बाळ सारखे रडतच होते. ते दूध देखील पित नव्हते. भिवून ते बाळ उठायचे व ते बाळ रडू लागायचे. ते बाळ शांत बसतच नव्हते. त्या मुलाबरोबर बसून त्यांचे घरचे आणि त्यांचं परिवार देखील रडायचे. त्यांनी दवाखान्याला घेऊन त्या बाळाला गेले. डॉक्टरांनी औषध देऊन घरी त्यांना पाठवून दिले. मग त्या ठिकाणी मी वचन धरून प्रार्थना केली, जे तुम्ही पृथ्वीमध्ये मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल व तुम्ही पृथ्वीमध्ये जे बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. प्रार्थना झाल्यावर त्यांना मी येशूबद्दल शिकवू लागले. थोड्याच वेळाने ते बाळ रडायचे थांबले. त्यानंतर ते बाळ दूध पिऊ लागले. परमेश्वराला या चमत्काराबद्दल आम्ही आभार मानतो. हालेलुया. परमेश्वर महान आहे. जेव्हा आपण त्याच्या वचनाला धरून प्रार्थना करतो कारण हे वचन त्याचे शब्द आहेत, त्यामुळे त्याच्या शब्दाची घोषणा आपण करतो. आपले शब्द नव्हेत तर त्याच्या शब्दाची आपण घोषणा करतो. त्यामुळे परमेश्वर त्या ठिकाणी कार्य करावे लागते आणि परमेश्वर करून दाखवतोच की त्याचा शब्द खरे तो ठरवतो. हालेलुया. त्या देवाला या साक्षीबद्दल स्तुती असो व गौरव असो. अजून एक साक्ष आम्हामध्ये आहे. अनिता आकाश पवार तळसंदे या ठिकाणाहून त्यांनी ही साक्ष पाठवलेला आहे.
त्यांचे साक्ष मी आपणासाठी वाचून दाखवतो. माझ्या चेहऱ्यावर 3 वर्षे झालेत नायटा हे एक 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 प्रकारचे त्वचा रोग आहे. नायटा झाला होता. मी खूप औषधे घेतली पण बरी झालो नाही. मग मंडळी व सेल ग्रुपमध्ये प्रार्थना करायला सांगितले. मग 15 दिवसात मी एकदम बरी झाले. मी याचे संपूर्ण श्रेय देवाला देऊन देवाचे आभार मानते. या साक्षीबद्दल देवाला आभार. सर्व रोग, सर्व आजार ते येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावर संपवलेला आहे. त्याच्यावर विजय आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आपण या रोगांशी, या आजारांशी, आपण त्या रोगांमध्ये आपण राहण्याची गरज नाही, कारण ते सर्व काही परमेश्वराने स्वतःवर घेतलेलं आहे. आणि त्याचं जे दंड किंवा जे मूल्य, जे किंमत मोजली पाहिजे ते मोजलेलं आहे, पेमेंट केलेलं आहे. त्यामुळे आज आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या सर्व गोष्टीतून सुटका आहे, मुक्ती आहे. या सुंदर तिन्ही साक्षीबद्दल मी देवाला लाखो कोटी धन्यवाद करतो, स्तुती करतो, गौरव देतो. आणि यामागचं पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त देवाला असो. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. अशा आपल्या काही साक्षी असतील तर त्या साक्षी तुम्ही थोडक्यात आपल्या मोबाईलसमोर तुम्ही रेकॉर्ड करून सुद्धा आम्हाला त्या साक्षी पाठवू शकता. 2च मिनटात आपली साक्ष सांगून तुम्ही रेकॉर्ड करून आपला आवाज स्पष्ट रेकॉर्ड होईल याची काळजी घ्या. आणि ते व्हिडिओ आम्हाला तुम्ही पाठवू शकता. या माध्यमातून त्याचा प्रसार करून आपण देवाच्या नावाला गौरव देऊ शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही सूचना आहेत. त्या सूचनांमध्ये जाण्यापूर्वी या वर्षासाठी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या अभिवचनाची घोषणा आपण करूया. माझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार माझ्यावर चालणार नाही. माझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना मी दोषी ठरवेन. यशया 54:17. हालेलुया. या वचनाप्रमाणे परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनात कार्य करत आहे आणि कार्य करत राहणार. त्याबद्दल आम्ही देवाला आभार मानतो. स्तुती असो प्रभू परमेश्वरा. प्रत्येक बुधवारी झूम मीटिंग सुरू आहे 8 वाजल्यापासून, सायंकाळी 8 वाजल्यापासून 9:15 वाजेपर्यंत. प्रत्येकाने त्यामध्ये जुडण्याचा नक्कीच प्रयत्न करा असं मी सर्वांना विनंती करेन आणि उत्तेजन देईन. टेलिग्राम ॲपमध्ये अनेक संदेश आपल्या चर्चमध्ये जे झालेले संदेश आहेत MP3 स्वरूपात अपलोड होत आहेत. तुमच्या कामामध्ये असताना किंवा झोपी जात असताना किंवा मोकळ्या वेळेमध्ये किंवा काम करत असताना तुम्ही ते लावून ऐकत राहू शकता. ऐकल्याने विश्वास वाढत राहील. हालेलुया. त्यामुळे त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये जीवनाला घेऊन किंवा आपल्या पवित्र शास्त्रातील काही भागांना घेऊन, काही वचनांसंबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही ते आम्हाला कळवू शकता. आपण वचनातूनच त्याचं उत्तर आणि त्याचा अर्थ शोधण्याचा नक्कीच आपण सर्वांनी मिळून करू शकतो आणि देवामध्ये आपण वाढत राहू शकतो. परमेश्वराला धन्यवाद करतो, आभार मानतो की हे वेळ परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित करून दिलेला आहे. या प्रेरणेने यावेळेस आपण सर्वांनी शेवटच्या प्रार्थनेकडे जाणार आहोत. यावेळेस आमच्यामध्ये सिस्टर मेरी फिलिप येतील, शेवटची प्रार्थना करून आशीर्वाद देतील. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. स्वर्गीय पिता, पुन्हा येशूच्या नावाने आम्ही तुमच्या समोर येतो प्रभू. देवापास ते प्रभूच्या आराधना आशीर्वाद करून दिला म्हणून मनापासून आम्ही तुझा आभार म्हणतो, धन्यवाद देतो प्रभू. दोहे किंवा ती हे माझ्या नावाने कुठं आहे तिथं मी उपस्थित आहे असं म्हटला प्रभू. तसं देवबापा तुझ्या उपस्थिती आम्हाला दिला म्हणून आम्ही तुझा आभार म्हणतो प्रभू. या आराधना आम्हाला आशीर्वाद करून दिला म्हणून आभारी प्रभू. देवापास ती प्रभू जिवंत देवाला आम्ही गौरव करण्यासाठी आम्हाला तुम्ही निवडलेले आहे, शोधत आला आणि प्रभू मूल्यवान धारण आम्हाला देऊन प्रभू देवाप्पा जिवंत देवाला गौरव करायला संधी दिलेले आहे म्हणून तुझा आभार म्हणतो, धन्यवाद देतो प्रभू. तसं देवबाप्पा देवाचे वचन देखील आम्हाला आशीर्वाद करून दिला म्हणून आम्ही तुझा आभार म्हणतो, धन्यवाद देतो प्रभू. पुन्हा पुन्हा देवबाप्पा आम्हाला देवाचे वचन आम्हाला आठवण करून देऊन प्रभू आम्हाला प्रभू आम्ही दुरुस्त करून घेण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कसा नियम पाळायला पाहिजे प्रभू, कसा आम्ही आशीर्वादित होऊ शकतो प्रभू, तसं आम्हाला देवबाप्पा शिकवत आहे म्हणून तुझा आभार म्हणतो, धन्यवाद देतो प्रभू.
आदामाने प्रभू देवबापा आज्ञाभंग केला, त्यामुळे प्रभू पापाद्वारे आणि मरण हे जगामध्ये शिरले. तू वाईट बरेच्या झाडाची फळ खाऊ नकोस, ते काल तू कास मरशील असं म्हणून देवाने सांगितलेले. आणि प्रभू देवबापा प्रभू आदामाने प्रभू देव फळ खाल्ल्यामुळे प्रभू देवबापा मरण हे जगामध्ये शिरण्याचे अधिकार तो देऊन टाकला प्रभूजी. त्यामुळे देवबापा मरण हे जगामध्ये आले. परंतु देवबापा ते आमच्यावर ठेवलेले प्रीतीने प्रभू एक मनुष्याद्वारे प्रभू देवबापा मरण आले आणि दुसरा आदाम म्हणून आलेले येशू ख्रिस्ताच्या द्वारे हे मरण रद्द करण्यात आलेले आहे प्रभूजी. म्हणून आम्ही तुझा आभार म्हणतो, धन्यवाद देतो प्रभू. तसं देवबापा ते प्रभू हालेलुया आम्हाला आज शिकवलेले देवाच्या वचनाबद्दल आम्ही तुझा आभार म्हणतो. अज्ञानामुळे लोक नाश पावत आहे, परंतु आम्हाला स्वर्गाचं ज्ञान देऊन शुद्ध ज्ञान देऊन प्रभू आम्हाला देवबापा चालवित आहे. म्हणून मनापासून आम्ही तुझा आभारी आहोत प्रभू. पुत्राने रागवू नये आणि वाट्याने आमचा नाश होऊ नये म्हणून त्याच्या पायाला तुम्ही चुंबन द्या म्हणून स्तोत्र संगीता दुसरा स्तोत्रामध्ये सांगितलेले प्रमाणे प्रभू आम्ही मनापासून आम्ही तुझा आभार म्हणून तुझ्या पायाला आम्ही चुंबन देतो प्रभूजी. हालेलुया स्तुती स्तुती थँक्यू जीसस. तसं आम्हाला प्रकटीकरण दिलेले वचनाबद्दल आम्ही तुझा आभार म्हणतो. वचन शिकवलेले लेकरांना पण तुम्ही आशीर्वाद करा प्रभूजी. तसं देवबापा पण देखील आशीर्वाद करा प्रभू. कितीतरी त्याग करून लोकांनी देवाच्या राज्यामध्ये पेरलेले आहे प्रभू. तसं देवबापा हे पेरणीद्वारे हालेलुया स्तुती प्रभू देवबापा भरपूर पटीने प्रभू त्यांना तुम्ही आशीर्वाद करा प्रभू. तुझ्या स्वर्गाच्या गौरवाच्या अनुसार प्रभू त्यांना तुम्ही आशीर्वाद करा प्रभू. हालेलुया स्तुती. तसं देवबापा साक्षी सांगितलेले तुझ्या नावाला गौरव केलेले लोकांना पण प्रभू अधिक आशीर्वाद करून प्रभू, कारण ते उपकार स्मरण करून परमेश्वराला गौरव केलेले आहे प्रभू. त्यामुळे त्यांना अधिक आशीर्वाद करा आणि त्याद्वारे इतरांना पण ते विश्वास वाढण्यासाठी हे साक्षी देवबापा तुम्ही आशीर्वाद करून दिला म्हणून आभारी प्रभू. तसा अशा आराधना पूर्ण थाबा घेऊन पवित्र आत्मा तुम्ही चालवला. सर्व गौरव सन्मान आदर वदलेला कोकरा प्रभू येशू ख्रिस्ताला सोपवून देऊन प्रार्थना येशूच्या नावाने मागते म्हणून ऐक पिता, आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा, देवाच्या प्रीती, पवित्र आत्मेचे सहभागिता, भक्तीमध्ये भाग घेतलेले प्रत्येकांच्या बरोबर सदा सर्व काळ असू दे. आमेन. देवाला स्तुती असो, प्रभूला स्तुती असो, देवाला स्तुती असो, प्रभूला स्तुती असो. मला शोध देऊन मुक्त केले म्हणून तुम्हाला गौरव असो. मला शोध देऊन मुक्त केले म्हणून तुम्हाला गौरव असो. प्रभू नमस्कार नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. प्रभू नमस्कार नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. अय्या வாழ்க வாழ்க உம் நாமம் வாழ்க. ஐயா வாழ்க வாழ்க உம் நாமம் வாழ்க. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेस द लॉर्ड. सर्वांना परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.